महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एक मोठा भूकंप येणार असल्याचा मोठा दावा काँग्रेस नेते अतुल लोंढे यांनी केला। राष्ट्रवादी काँग्रेस गटात फूट पडलेली आहे। या गटात अजून एक फूट पडणार असा दावा अतुल लोंढे यांनी केला। ते म्हणाले की ही बातमी एका खास माणसाकडून मिळाली आहे, त्यामुळे ही बातमी 100% खरी असण्याची शक्यता आहे आणि जागा वाटपांच्या विरोधावरून हे सामान्य माणसांनाही कळत आहे की अजित पवार गटात फूट पडू शकते। अजित पवार गटातील धनंजय मुंडे, सुनील तटकरे, सुनील शेळके यांच्यासह अनेक बडे नेते भाजपात प्रवेश करू शकतात आणि उरलेले नेते शरद पवार यांच्याकडे परत येऊ शकतात असा दावा लोंढे यांनी केला आहे। भाजप सर्वांना धोका देईल, त्यामुळे अजित पवार एकटे पडू शकतात असं अतुल लोंढे यांनी म्हटलं। फुटलेल्या गटात पुन्हा अजून एक फूट पडणार आणि काही लोक भाजपात जाणार। अजित पवार गटातील तब्बल 12 बडे नेते भाजपात प्रवेश करतील असा धक्कादायक दावा अतुल लोंढे यांनी केला आहे। अतुल लोंढे नेमकं काय म्हणाले? धोके पे धोका, ऐसा कोई सगा नहीं जिसे भाजपा ने ठगा नहीं। राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे 12 बडे नेते, मंत्री आणि आमदार लवकरच भाजपात प्रवेश करणार असा मोठा दावा अतुल लोंढे यांनी ट्विटरवर केला आहे। यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे सध्या प्रचंड घडामोडी घडत आहे। महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे। महायुतीत तर जागा वाटपांवरून मित्र पक्षांमध्ये प्रचंड रस्सीखेच सुरू आहे, त्यामुळे आगामी काळातल्या घडामोडींना जास्त महत्त्व झालं आहे। लोकसभेच्या निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विधानसभेची देखील निवडणूक होणार आहे, त्यामुळे सध्या घडणाऱ्या घडामोडी जास्त महत्त्वाच्या आहेत। महाराष्ट्राने 2 वर्षांपूर्वी राजकीय भूकंप पाहिला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्षात मोठी फूट पडली। त्यानंतर वर्षभरातच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली। या 2 भूकंपांचे पडसाद आत्तापर्यंत उमटत आहेत आणि आता तिसऱ्या भूकंपाचे संकेत अतुल लोंढे यांच्याकडून देण्यात आले आहेत। अजित पवार गटातले 12 बडे नेते भाजपात जाणार आहेत। हे कितपत खरं आहे हे आगामी काळातच स्पष्ट होईल, पण या नेत्यांनी भाजपासोबत युती करण्याची इच्छा आधी स्पष्ट केली होती। त्यांच्या या आग्रहाखातर त्यांनी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची साथ सोडली। त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय घडेल हे सांगता येणं फार कठीण आहे।